पुन्हा केवळ प्रभू श्रीकृष्णाच्या नावामध्ये सर्व मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या सर्व लहान थोर सभासदांचं भक्तगणांचं त्रिकदेव परमेश्वराच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आज विशेषतः पुन्हा केवळ नवीन वर्षामधील 22वा रविवार, त्यासोबतच मे महिन्यामधील पहिल्या रविवारच्या आराधनेमध्ये भक्तीमध्ये आपण सर्वजण या व्हर्च्युअल मीडियाच्या माध्यमामधून फेसबुक ऑनलाईनच्या माध्यमामधून आपण सर्वजण सहभागी झालेला आहोत. याबद्दल परमेश्वर नावाला धन्यवाद देऊया आणि आजच्या या भक्तीची आपण सुरुवात करूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहो, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कोरणातील कळप आहो. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात, स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. या समयाच्या भक्तीची सुरुवात आपण सर्वप्रथम प्रार्थनेने प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन सनदीस परमेश्वरा, सहस्र विश्वासणाऱ्यांच्या पित्या, सर्व समर्थ, अनधिकालापासून अनंतकालापर्यंत असणाऱ्या पित्या, जो तो अल्फा आणि ओमेगा, आदी आणि अंत, प्रारंभ आणि शेवट, आज विशेषतः या ट्रिनिटी संडेच्या आराधनेमध्ये, त्रिक देव या रविवारच्या उपासनेमध्ये आम्ही सर्वजण या ऑनलाईनच्या माध्यमामधून सहभागी झालेला असताना विशेषपणे प्रभू परमेश्वराच्या भक्तीचा तू स्वीकार कर आणि तुझं जे वचन आम्हाला सांगण्यात येतं, खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशा प्रकारची वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. आज खरोखर प्रभू परमेश्वरा पवित्र आत्म्यामध्ये युक्त होऊन तुझी उपासना करत असताना उत्तम अशा प्रकारचं गायन गाण्याकरिता लागणारं सर्व कलागुण तो आम्हास प्रदान कर. त्यासोबतच तुझं वचन समजण्याकरिता, वचनाचं सर्व गुढार्थ समजून घेण्याकरिता पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हास तू बलसंपन्न कर. विशेषतः या संपूर्ण महिन्याभरामध्ये, संपूर्ण मे महिना प्रभू परमेश्वर तो आमचा सांभाळ केलास. 5ही जे रविवार होते प्रभू परमेश्वर ते आम्ही व्यतीत करून तुझ्या आशीर्वादाने सर्व साक्ष आमच्या जीवनामध्ये अनुभव करून घेऊन हा संपूर्ण महिना प्रभू परमेश्वरा सामाजिक, धार्मिक, आर्थिक सर्व परीने प्रभू परमेश्वरा बहुतायत स्वरूपामधून उपभोग करून घेऊन एका नवीन अशा प्रकारच्या आशेमध्ये, विश्वासामध्ये तुझद्वारे प्रभू परमेश्वरा पुढे पदार्पण करत असताना येथपर्यंत जशा प्रकारे तू आमचा सांभाळ केलेला आहेस, आमचा कैवार घेतलेला आहेस, आमचं संगोपन केलेलं आहेस, याही पुढील देखील दिवसामध्ये आमचा अशाच पद्धतीने तू सांभाळ कर. आमच्यावरती तुझी पाखर प्रभू परमेश्वर तू घाल, आमच्या समूहात प्रभू परमेश्वर तू राहा आणि प्रत्येक गरज आपल्या स्वर्गीय भांडारामधून तू प्रदान कर. विशेषतः प्रार्थना करत आहोत, विनंती करत आहोत प्रभू परमेश्वरा, या भक्तीमध्ये जे ऑनलाईनच्या माध्यमामधून जे प्रियजन सहभागी झालेले आहेत, जे नंतर देखील प्रभू परमेश्वर वेळेनुसार आपापल्या सर्व कामानुसार सहभागी होतील आणि या भक्तीचा लाभ घेतील, प्रत्येकाला ही आजची उपासना आशीर्वादित अशा प्रकारे तू कर. महान महिमागौर तुलाच देत विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा केवळ एक देव परमेश्वराच्या नावामध्ये सर्व भक्तगणांचं स्वागत करत आहे. आजच्या उपासनेमध्ये परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण एकाग्र झालेला असताना उपासना संगीतामधून गीत क्रमांक 534 आणि प्रेज अँड वर्शिपच्या सॉंगबुकमधून गीत क्रमांक 15 होईल वृष्टी कृपेची हे गीत गाऊन आपण परमेश्वराच्या सर्व नावाचा आपण धन्यवाद देऊया. होईल वृष्टी कृपेची, येशू प्रेमुक्ते असे, तेने तुष्टी पुष्टी यांची
दृष्टी जगी होतसे रोष्टे कृपेची रोष्टे कृपेची हवी बिंदू येता ती दयेची आमसुरुष्टे हवे होईल रुष्टी कृपेची स्फूर्तिदायी तोरते ए झोड भारी वारीची खिंड्या टेकड्यात ते रोष्टे कृपेची रोष्टे कृपेची हवी बिंदू येता ती दयेची आमसुरुष्टे हवे होईल रुष्टी कृपेची देवा करावी आता सोक्ती करा स्वामी साची दाहर्ष अपेक्षिता रोष्टे कृपेची रोष्टे कृपेची हवी बिंदू येता ती दयेची आमसुरुष्टे हवे होईल रुष्टी कृपेची सदा प्रभु इष्टकान ऐसी विनंती ख्रिस्ताचे नवे करीत सुआ रोष्टे कृपेची रोष्टे कृपेची हवी बिंदू येता ती दयेची आमसुरुष्टे हवे. सुंदरशा गीतांच्याद्वारे परमेश्वर पित्याचं गौरव, धन्यवाद, शुभकार स्मरण, आभार प्रगट केल्यानंतर यावेळेस आपण मदतीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. विशेष प्रकारे गत दिवसामध्ये संपूर्ण मे महिन्याभरामध्ये परमेश्वराने संपूर्ण मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या सर्व मंडळीला, सर्व कुटुंबियांना, सर्व लहान थोर सभासदांना, सर्व पास्टरेट कॉन्फरन्स, WCS, मेथडिस्ट मेन, MOF आणि संडे स्कूल सर्वांना सांभाळलेला आहे. या मंडळाबद्दल विशेष प्रकारे परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. संपूर्ण MRC, मुंबई रिजनल कॉन्फरन्स, ठाणे नवी मुंबई डिस्ट्रिक्टचे व मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे सर्व अधिकारी, बिशप साहेब, DSS, पास्टर वर्ग या सर्वाकरता आपण प्रार्थना करणार आहोत. त्यासोबतच ज्या प्रियजनांचे वेडिंग ॲनिव्हर्सरी झालेले आहेत, मिसेस रवी आणि शीतल एडके, मिस्टर आणि मिसेस यांचा जो कुटुंबियामध्ये परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे, मिसेस शीतल एडके यांचा जो वाढदिवस झालेला आहे त्याबद्दल विशेष प्रकारे आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देणार आहोत. डॉक्टर रोहित खरे यांचा देखील बर्थडे झालेला आहे. या बंधूच्या जीवनाबद्दल आपण धन्यवाद देऊया की परमेश्वराने त्याचं सर्व डॉक्टरचं कोर्स पूर्ण होऊन सर्व काही आशीर्वाद दिलेला आहे. विशेषतः त्याच्या आजीकरता आपण प्रार्थना करणार आहोत, जे गत दिवसामध्ये आजारी होते. कालच वाशिंद या ठिकाणी त्यांना होली कम्युनियन व त्यांच्या आरोग्याकरिता सर्व भेटगाठ घेऊन त्यांच्याकरता प्रार्थना केली गेलेली आहे. परमेश्वर खरोखर आरोग्यदाता आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव आहे. त्याच्या आरोग्याच्या आत्म्याच्या स्पर्शाने त्यांना निश्चितार्थाने आरोग्याने भरून काढणार आहे. त्यासोबतच मिसेस गायकवाड आंटी, जे प्रीती गायकवाड यांची सासू आहेत, त्यांचा देखील बर्थडे झालेला आहे. त्यांच्याकरता देखील आपण प्रार्थना करणार आहोत. मिसेस अनामिका पॉल,
जे फॅमिली आहे, बोरिवली मेथडिस्ट मराठी चर्चचे जे सभासद आहेत, आपल्या चर्चचे जे सभासद आहेत पंढरपुरे, अर्पणा पंढरपुरे यांचे जे सिस्टर आहेत, त्यांच्या कुटुंबियाच्या सर्व आरोग्याकरता देखील आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण करणार आहोत. प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवनसार देश परमेश्वरा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सहस्र विश्वासणाऱ्यांच्या पित्या, खरोखर परमेश्वरा तू महान अशा प्रकारचा देव आहेस. तुझे महानतेचे जे सत्कृत्य आहेत, ज्याचं परमेश्वर आम्ही कधीही विस्मरण करू शकत नाही, सदोदित आमच्या आठवणीमध्ये जे आम्ही वसवलेलं आहे ते म्हणजे आमचं तू तारण करणारा देव आहेस. आमच्या पापापासून पापांची क्षमा करणारा देव आहेस आणि आमच्या सर्व कळत न कळत घडलेल्या सर्व परमेश्वर तुला न आवडणाऱ्या गोष्टींची परमेश्वरा तू सदैव परमेश्वरा माफी, क्षमा परमेश्वर आम्हाला देणारा देव आहेस. ज्या क्षमेच्याद्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये या भूतलावरती परमेश्वर तुझी प्रीती अनुभव करून घेत आहोत. तुझ्या ममतेमध्ये आम्ही वाटचाल करत आहोत आणि तू जशा प्रकारे पवित्र आहे तशा प्रकारे स्वतःला पाहत आहोत. तू जशा प्रकारे अनादी अनंत आहेस तशाच प्रकारे आम्ही देखील ते जीवन जगत आहोत आणि हे जे जीवन आहे या जीवनाचा परमेश्वर मालक तू आहेस. या जीवनाचा परमेश्वर धनी सृष्टिकर्ता परमेश्वर तू आहेस. तुझ्या हातचे आम्ही हस्तकृती आहोत आणि परमेश्वर तू आमचा कुंभार आहेस. खरोखर परमेश्वर जीवनाला जे काही आकार, जे काही स्वरूप, जे काही पात्र, जे काही श्रेष्ठ अशा प्रकारचं परमेश्वर स्वरूप सौंदर्य तू आम्हाला दिलेलं आहेस, हे सर्व काही परमेश्वर तुझद्वारे आम्हास प्राप्त झालेला अशा प्रकारचं आहे. हा विश्वास परमेश्वर आम्ही बाळगत आहोत आणि विशेषतः सर्वप्रथम बॉम्बे रिजनल कॉन्फरन्सकरिता प्रार्थना करत आहोत. बॉम्बे रिजनल कॉन्फरन्सचे जे बिशप आहेत, बिशप अनिल कुमार सरवण, मॅडम सेल्विया सरवण, खरोखर परमेश्वरा सर्व कॉन्फरन्सची धुरा वाहत असताना, कारभार पाहत असताना सर्व DSS, सर्व कॉन्फरन्स अधिकारी, सर्व मंडळ्या यांच्यावरती सर्व देखरेख करत असताना त्यांना लागणारं सर्व आरोग्य, सर्व बुद्धिमत्ता, सर्व काही कौशल्ये नजरेत येशूच्या नावामध्ये तू प्रदान कर. त्याचप्रमाणे ठाणे नवी मुंबई डिस्ट्रिक्टचे जे DS आहेत, रेव्हरंड राज जेकब, त्यांची पत्नी, त्यांचे कुटुंबीय, त्यांचा मुलगा, सर्वावरती परमेश्वर विशेष प्रकारे तुझा आशीर्वाद असू दे. ठाणे मुंबईमध्ये येणारे सर्व चर्चेस आहेत, चर्चेसचे जे पालकवर्ग आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत व सर्व चर्चचे परिवार आहेत, सर्वांना तुझ्या हातामध्ये सपोर्ट करत आहे. विशेषतः कोविड-19च्या समयामधून जात असताना अनेक लोक पॉझिटिव्ह झालेले आहेत, अनेक लोकांना संसर्ग झालेला आहे, हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत, काही ट्रीटमेंट घेऊन आपापल्या घरामध्ये डिस्चार्ज घेऊन पोहोचलेले आहेत. अजूनही जे काही अशक्तपण आहे, कमजोरी आहे, नाझरेत येशूच्या नावामध्ये तुझ्या पवित्र आरोग्यदायी हाताचा स्पर्श त्यांना तो कर आणि तुझं गौरव तो करून घे. विशेषतः मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या मंडळाकरिता व आज या फेसबुक ऑनलाईनच्या भक्तीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व लहान थोराकरिता प्रार्थना करत आहोत. अतिशय कठीण काळामधून आम्ही वाटचाल करत आहोत. त्रास आहे, तकलीफ आहे, भय आहे, सर्व धास्ती आहे, सैतानाचे सर्व डावपेच आखले जात आहेत, अनेकांची शांती हरवली जात आहे. खरोखर परमेश्वर तरीही तू परमेश्वर आपला वरदस्त तुझ्या लोकावरती, विश्वासणाऱ्यावरती, अन्वयावरती तू ठेवत आहेस, ज्यामुळेच परमेश्वर आम्ही स्वस्थ आहोत, खंबीर आहोत, भक्कम आहोत, डळमळत नाही. तुझं परमेश्वरा चांगुलपणा आम्ही अनुभव करून घेत आहोत. याबद्दल विशेष प्रकारे तुला धन्यवाद देत आहोत. विशेषतः मिसेस शीतल येडके यांच्याकरता प्रार्थना करत आहोत, जो त्यांचा जन्मदिवस झालेला आहे. गत वर्षामध्ये इतके वर्ष तू त्यांचा सांभाळ केलेला आहेस. कौटुंबिक, वैयक्तिक लागणाऱ्या सर्व गरजा, प्रत्येक सर्व काही नाझरेत येशूच्या नावामध्ये त्यांना तू प्रदान केलेला आहेस. त्यांचे पती रवी येडके, मुलगी, सर्वाकरिता आम्ही प्रार्थना करत आहोत. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावामध्ये त्यांच्यावरती तुझा
परमेश्वर स्वर्गीय आशीर्वाद तू प्रगट कर. या संपूर्ण येडके कुटुंबियाच्याद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा आणि तुझी स्तुती करून घे. विशेषतः डॉक्टर रोहित खरे यांच्याकरिता प्रार्थना करत आहोत. तारुण्याच्या दिवसामध्ये राहत असताना, वाटचाल करत असताना आणि विशेषतः वैद्यकीय क्षेत्र जे निवडलेलं आहे, जे आजारी लोक आहेत यांची शुश्रूषा करावी, सेवा करावी. खरोखर परमेश्वरा त्याला इथपर्यंत तू सहाय्य केलेलं आहेस, मदत केलेलं आहेस. यापुढील देखील समयामध्ये त्याचा तू सहाय्य करता हो. आणि विशेषतः काल या मंडळाचे सभासद म्हणून त्यांची जी भेटगाठ घेत असताना त्या ठिकाणचं जाणं आणि येणं, प्रवास सर्व काही तू आशीर्वादित केलेला आहेस. विशेषतः त्यांच्या आजीकरिता, विशेष खऱ्या आजी यांच्याकरिता आम्ही प्रार्थना करत आहोत. जे 88 इयर्सचं जीवन वयोवृद्ध अवस्थेमधील जगत असताना शारीरिक जी काही कमजोरी आहे, जे काही अशक्तपणा आहे, जे काही दुर्बलता आहे, नजरेत ख्रिस्ताच्या नावामध्ये तू नाहीसे कर. आणि विशेषतः त्यांची मुलं मुली, सर्व जावई सुना काळजी घेत असताना, डॉक्टर लोक त्यांना मेडिसिन, इंजेक्शन, ट्रीटमेंट देत असताना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने त्या कुटुंबियाच्याद्वारे तुझं गौरव तो करून घे. विशेषतः प्रार्थना करत आहोत विशेष गायकवाड आंटी यांचा देखील वाढदिवस झालेला असताना खरोखर परमेश्वरा तू सदोदित परमेश्वर सांत्वना देणारा देव आहेस. आनंदाने परमेश्वर भरून काढणारा देव आहेस. आणि मनच्या, हृदयाच्या सर्व प्रार्थना, सर्व विनंत्या मान्य करून घेऊन जेव्हा तुझं दुसरं येणं या जगतामध्ये होईल, त्यावेळेस परमेश्वर त्याची परिपूर्ती व जगामध्ये आम्ही हयात असताना त्या समयामध्ये त्या गोष्टींची सर्व परिपूर्ती तू करणारा देव आहेस. म्हणून विशेष प्रकारे तुला धन्यवाद देत आहोत. विशेषतः प्रार्थना करत आहोत, विनंती करत आहोत परमेश्वरा, ज्या प्रियजनांनी गत सप्ताहामध्ये, आठवड्यामध्ये आपले चर्च फंड, सर्व दशमांश, चर्च बिल्डिंग फंड्स सर्व काही परमेश्वर दिलेले आहेत. खरोखर परमेश्वर आर्थिक सर्व कारभाराकरिता, या चर्चच्या सर्व परमेश्वरा उदारता अशा प्रकारच्या सेवा कार्याकरिता, स्वार्थ प्रसाराच्या कार्याकरिता ज्या ज्या प्रियजनांनी परमेश्वर हातभार लावलेला आहे, अशा प्रत्येक प्रियजनावरती स्वर्गीय दैवी, स्वर्गीय भांडारामधून येणारा आशीर्वाद नजरेत ख्रिस्ताच्या नावामध्ये तू प्रदान कर. विशेषतः परत एक वेळेस मिसेस शीला भोसले आंटी यांच्याकरता प्रार्थना करत आहोत. आपल्या चर्चचं जे काही देणं आहे ते वेळेवरती नियमित परमेश्वर देऊन आपल्या कुटुंबियाकरिता सर्व परमेश्वरा दैवी आशीर्वाद प्राप्त करून घेत असताना त्यांचे पती, दोन्ही मुली, जावई, विशेषतः त्यांची नात यांच्याकरता आम्ही प्रार्थना करत आहोत. ज्या मापदंडाने, ज्या सर्व परमेश्वरा क्षितिजाने त्याने तुझ्या पवित्र भांडारामध्ये दानार्पण अर्पलेला आहे, त्याचा तू स्वीकार कर. आणि हजारो हजारो पटीचा आशीर्वाद नजरेत ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांना तू प्रदान कर. आणि त्याद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा आणि तुझी स्तुती करून घे. विशेषतः आजचं जे येणारं दैवी वचन आहे ते आमच्या आत्मिक जीवनाच्या वाढीकरिता आशीर्वादित अशा प्रकारे तू कर. ते ऐकून आम्ही ग्रहण करावं, त्याप्रमाणे वाटचाल करावी, कृती करावी, आचरण करावं. याकरिता परमेश्वर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हास भर. मान महिमा गौरव तुलाच देत. विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आजचा जो ट्रिनिटी संडे आहे, त्रिकदेव रविवार, याकरिता आपण प्रेज अँड वर्शिपच्या सॉंगबुकमधून गीत क्रमांक 12 याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा हे गीत आपण गाऊया. त्यानंतर वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करू. याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा, याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा, ख्रिस्ताचा
त्या जगदुधाराचा माझ्या येशूचा, ख्रिस्ताचा त्या जगदुधाराचा माझ्या येशूचा. याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या देवाचा. येशूचा देवाच्या शब्दाचा माझ्या देवाचा. याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. देवाचा राजांच्या राजाचा माझ्या बापाचा. देवाचा राजांच्या राजाचा माझ्या बापाचा. याहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. सुंदरशा गीतांच्याद्वारे परमेश्वराचा गौरव आभार प्रकट केल्यानंतर यावेळेस आपण या ट्रिनिटी संडेकरिता त्रिकदेव रविवार याकरिता जी शास्त्रवचने नवीन करारामधून आणि जुन्या करारामधून घेतलेली आहेत त्याचं यावेळेस आपण वाचन करूया. जुन्या करारामधून पंचग्रंथामधील अनुवाद याचा 32वा अध्याय आणि 9 ते 14 ही वचने. जुन्या करारामधून अनुवाद याचा 32वा अध्याय, अनुवाद 32, 9 to 14 याचं वाचन आपणाकरिता करत आहे. कारण परमेश्वराचे लोक हाच त्याचा वाटा, याकोब हाच त्याचा वतन भाग. तो त्याला वैराण प्रदेशात व घोंगावणाऱ्या ओसाड रानात सापडला. त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली. आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले. गरुड पक्षीन आपले कोटे हलविते, आपल्या पिल्लावर तळपत असते. आपले पंख पसरून त्यावर त्यांना घेते व आपल्या पंखावर वाहते. त्याप्रमाणे परमेश्वराने नेच त्याला चालविले. त्याच्याबरोबर परका देव नव्हता. त्याने त्याला पृथ्वीवरील उंच उंच स्थानावरून मिरवीत नेले. त्याने शेतात उपज खाल्ला. त्याने त्याला खडकातील मध आणि गारेच्या खडकातील तेल चाटविले. गाईचे दही, मेंढ्यांचे दूध, कोकराची चरबी, बाशाण्याचे एडके व बकरे, उत्तम गव्हाचे सत्व ही त्याला दिली. द्राक्षाची लालभडक मंदिरा तू प्यालास. परमेश्वर वाचले वचन आशीर्वादित करू. त्याच प्रकारे नवीन करारामधून एफिसकरास पत्र याचा 1ला अध्याय आणि 17वा वचन. एफिसकरास पत्र याचा 1ला अध्याय आणि 17वा वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. प्रभू परमेश्वर वाचले वचन आशीर्वादित करो. वचनाकडे जाण्यापूर्वी आपण छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन सारथीस प्रभू परमेश्वर, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, जी वचने आम्ही ऐकून घेणार आहोत ते आमच्या आत्मिक जीवनाच्या वाढीकरिता आशीर्वादित अशा प्रकारे तू कर. मी बोलत नसून तर माझ्याद्वारे तू बोलावास अशा प्रकारचा अनुग्रह तू प्रकट कर. आणि ऐकणारे जे कान आहेत ते प्रभू परमेश्वरा ऐकून घेण्याकरिता प्रभू परमेश्वर सज्ज तू कर. ही विनंती प्रेम प्रभू येशूच्या नावामध्ये तुझकडे सादर केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. विशेषतः परत एक वेळेस त्रिकदेव परमेश्वर याच्या नावामध्ये सर्व भक्तगणांचं स्वागत करत आहोत.
मागील रविवारमध्ये आपण पाहिलेलं आहे. मदर्स डे, स्वर्गारोहण डे, तशाच प्रकारे जो पेंटिकॉस्टल संडे आपण पाहिलेला आहे. आणि आज आपण ट्रिनिटी संडे, त्रिक देव रविवार आपण पाहणार आहोत. जशा प्रकारे एखादा पुरुष एखाद्या स्त्रीचा तो पती असतो, किंवा एखाद्या मातेचा तो पुत्र असतो, किंवा एखाद्या बहिणीचा तो भाऊ असतो, किंवा एखाद्या मुलांचा तो पिता असतो, तशाच प्रकारे जो परमेश्वर आहे तो 3 स्वरूपामधून या जगतामध्ये कार्य केलेला आहे. तो 3 नसून तर एकच आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो उत्पत्ती 1:1 मध्ये सांगितलेलं आहे की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. देवाचा आत्मा जलावर तळपत होता आणि देव बोलला. देव सर्व काही चांगलं आहे अशा प्रकारचा तो सदोदित त्याच्या समवेत असलेल्या आपल्या पुत्राशी, पवित्र आत्म्याशी जो संवाद, जो वार्तालाप केलेला होता, तो उत्पत्तीच्या पुस्तकापासूनच प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत व सध्या 21व्या शतकातील मंडळीपर्यंत आपण पाहतो. जशा प्रकारे जो त्रिकोण असतो त्याचे 3ही कोण कोणत्याही बाजूने जर आपण माप केला किंवा पाहिलं तर त्याची जी डिस्टन्स असतं, त्याचं जे अंतर असतं, त्याची जी क्षमता, त्याची जी ताकद असते ते एकच असतं. तशाच प्रकारे परमेश्वर व प्रभू श्री ख्रिस्त किंवा पवित्र आत्मा यांचं जे सामर्थ्य आहे, यांची जी प्रीती आहे, यांचा जो अनादी कालापासून अनंत कालापर्यंतचा असणारा जो काही वैभवशाली अशा प्रकारचं सर्व नाव आहे ते एकच स्वरूपामधून आहे. जशा प्रकारे जो पाण्याचा सूत्र आहे H2O, ज्याला आपण वाफच्या स्वरूपामधून पाहू शकतो, बर्फाच्या स्वरूपामधून पाहू शकतो, किंवा जलाच्या पाण्याच्या रूपामधून पाहू शकतो, परंतु तिन्ही गोष्टींचं जे स्वरूप आहे ते एकच आहे. अनेक उदाहरण आपण पाहतो त्रिक देवाबद्दल. जो अंडा असतो त्याच्यावरील जे ठणक अशा प्रकारचा, कठीण अशा प्रकारचा जो कवच असतो, किंवा त्याच्यामधील जो पांढरा भाग किंवा जो येल्लो भाग असतो, या तिन्ही स्वरूपाला एकच नावाने आपण ओळखत असतो. तशाच प्रकारे या त्रैक देव रविवारच्या भक्तीमध्ये, आराधनेमध्ये आपण एकत्र जमलेला असताना पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे एकच आहेत. या तिघांचंही कार्य एकच आहे. आणि या ट्रिनिटीकडे आपण, त्रैक्य देवाकडे आपण विशेष प्रकारे लक्ष देत आहोत. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 17वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये सर्वसमर्थ देव जो आहे त्याविषयी सांगितलेलं आहे की अब्राहम ज्यावेळेस 99 वर्षाचा झालेला होता त्यावेळेस परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणालेलं आहे की मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा. विशेषतः परमेश्वराचं जे कार्य आहे, परमेश्वराचं जे सर्व सामर्थ्य आहे आपण जुन्या करारामध्ये पाहतो. आणि प्रभू श्री ख्रिस्ताचं जे नाव आहे, प्रभू श्री ख्रिस्ताचं जे सामर्थ्य आहे ते त्यानंतर नवीन करारामध्ये आपणास पाहावयास मिळतं. पत्र जे लिहिलेले आहेत पौलाने त्यामध्ये पाहावयास मिळतं. आणि पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य आहे आजही, आणि प्रेषितांचे कृत्य किंवा जे काही शिष्यांचं कार्य आहे त्यांच्या काळामध्ये आपणास पाहावयास मिळतं. आणि म्हणूनच जे 2 शास्त्रपाठ आपण घेतलेले आहेत नवीन करारामधून, एफिसकरास पत्र याचा 1ला अध्याय आणि 17वं वचन ट्रिनिटी संडेकरिता, त्रिक देव रविवारकरिता, एफिस 1:17, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. त्रिक देवाचा किंवा ट्रिनिटीचा जो सिद्धांत आहे या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतो की आपला वैभवशाली जो पिता आहे, प्रभू श्री ख्रिस्ताचा जो पिता आहे त्याविषयी या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याचा जो देव आहे, त्याचा जो बाप आहे त्याविषयी सांगितलेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक पुस्तकामध्ये आपणाला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्याविषयी अनेक संदर्भ, अनेक प्रकारची उदाहरणं आपणास पाहावयास मिळतात. आणि विशेषतः आपण जे अनुवाद याचा 32वा अध्याय आणि 10 आणि 11 वचन आपण पाहणार आहोत. 9 ते 14 वचन आपण वाचलेली आहेत. आपण विशेषतः गॉड द फादर म्हणजेच स्वर्गीय जो वैभवशाली पिता आहे याबद्दल आपण सर्वप्रथम पाहणार आहोत. त्रिक देवामधील जो पहिला व्यक्ती आहे, पहिला जो सामर्थ्यशाली सनातन जो पिता आहे, ज्याची आपण भक्ती आणि आराधना करून आपल्या मनामध्ये वागवून सात्विकपणे, धार्मिकपणे, नैतिकपणे
विश्वासूपणे चालत आहोत त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. अनुवाद्याचा 32वा अध्याय आणि 10वा वचन. तो त्याला वैरान प्रदेशात व घोंगावणाऱ्या ओसाड रानात सापडला. त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले. विशेषतः या ठिकाणी रानामध्ये किंवा घोंगावणाऱ्या ओसाड प्रदेशामध्ये अशा प्रकारचा सर्व काही वचनामध्ये सर्व काही आपणाला सांगितलेलं आपण पाहतो. जो याकोब किंवा जो अब्राहम परमेश्वराचा जो वाटा किंवा वतन भाग होता, ज्याला परमेश्वराने आपलं सर्व सेवा कार्य करण्याकरिता, मानवाला उद्धारण्याकरिता, त्यांना जिवंत देवाची ओळख करून घेण्याकरता निवडलेलं होतं, पाचारित केलेलं होतं. अनन्य परमेश्वर तो आहे. या सृष्टीचा धनी आणि मालक आणि चालक तो आहे. त्यानेच प्रारंभी देवाने आकारविरहित अशा प्रकारची जी सृष्टी आहे, ही जी पृथ्वी आहे निर्माण केलेली आहे. या मातीमधून त्याने मानवाला निर्माण केलेलं आहे. आणि निर्माण केलेलं असताना मानवाच्या जीवनामध्ये अनेक वेळेस मानव हा एदेन बागेमधून भटकून तो बाहेर गेलेला आहे, किंवा चांगल्या अशा प्रकारच्या सुपीक अशा प्रकारच्या जमिनीमधून परमेश्वराचा अनादर करून सर्व पाप किंवा कलह, आज्ञाभंग यामुळे तो भटकत राहिलेला आहे. देवापासून तो दूर गेलेला आहे. परंतु देव कधीही मानवापासून तो दूर गेलेला नाही. त्याची जी प्रीती आहे ती त्याने त्याच्या लोकावरून कधीही कमी केलेली नाही. जशा प्रकारे मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये जो वसो अशा प्रकारे किंवा दिसो आपण गीत गातो. खरोखर परमेश्वर पिता किंवा त्रिएक देव जे परमेश्वर आहेत, आपण ओसाड प्रदेशात किंवा वैरान प्रदेशात जरी असू किंवा घोंगावणाऱ्या ओसाड रानात आपण राहू, तरी आपल्या भोवती परमेश्वर सदोदित राहतो. आणि केवळ आपल्या सभोवती तो राहत नसतो, तर आपल्याला आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे तो काय करत असतो, आपला सांभाळ करत असतो. आपल्या शरीराचं जे नेत्र आहेत, जे आय आहेत, डोळे आहेत, व त्यामधील जी बाहुली आहे, विशेष प्रकारे त्याला विशेष प्रकारे आपण सांभाळ करत असतो. कसल्याही प्रकारचं त्याला इजा होऊ नये, दुखापत होऊ नये, कसल्याही प्रकारचं मार लागू नये याकरिता आपण सर्व काही दक्षता आपण घेत असतो. तशाच प्रकारे परमेश्वर पिता आपण आनंदमय जीवन जगत असू, सुख समृद्धीचं, विपुलतेचं, धनसंपन्नतेचं, आर्थिक, सामाजिक, धार्मिक सर्व वैभवाचं जीवन जगत असू, किंवा यापासून वंचित अशा प्रकारचं जीवन आपण जगत असू, तरीही त्या जीवनामध्ये, त्या परिस्थितीमध्ये सदोदित परमेश्वर आपल्या सभोवती राहून, आपल्या आजूबाजूला तो राहून काय करत असतो, आपला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे तो सांभाळ करत असतो. आणि म्हणूनच आज या कोविड-19च्या करोना महामारीच्या परिस्थितीमधून जात असताना, ट्रिनिटी संडे याकडे आपलं लक्ष केंद्रित करत असताना, त्रिएक देव रविवार याकडे आपण पाहत असताना, पिता म्हणून आजही तो तुमचा आणि माझा आपल्या शरीराच्या डोळ्यामधील बाहुलीचा जशा प्रकारे आपण सांभाळ करतो, तशाच प्रकारे तो तुमचा आणि माझा विशेष अशा प्रकारचा, अलौकिक अशा प्रकारचा, अमूल्य अशा प्रकारचा, सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा कुटुंबीय म्हणून, भक्त म्हणून, मंडळी म्हणून तो काय करत आहे, सांभाळ करत आहे. आणि केवळ सांभाळच करत नसून तर तो तुमच्या आणि माझ्या सभोवती राहत आहे. अनेक दिवसापासून मी आपल्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की परमेश्वर पिता, स्वर्गीय जो गॉड द फादर आहे, तो आपल्या सभोवती राहून तो तुमचा आणि माझा सांभाळ करत आहे. स्तोत्रामध्ये दाविदाने सांगितलेलं आहे की परमेश्वर पिता जशा प्रकारे येरुशलेमेच्या सभोवती जशा प्रकारे डोंगर सदोदित आहेत, ते डळत नाहीत, डळमळत नाहीत, शत्रूपासून त्यांचा सांभाळ करतात, तशाच प्रकारे आतापासून सदा सर्व काळ मी तुमच्या सभोवती आहे. आणि केवळ सभोवतीच नसून तर डोळ्यातील बाहुलीप्रमाणे मी तुमचा सांभाळ करत आहे. 11व्या वचनामध्ये आपण पाहतो, गरुड पक्षीनं आपले कोटे हलविते व आपल्या पिल्लावर तळपत असते, आपले पंख पसरून त्यावर त्यांना घेते व आपल्या पंखावर वाहते. तशाच प्रकारे परमेश्वर देव देखील आपल्या सहस्र भाऊंच्या हातांच्या पंखावरती काय करत असतो, तुम्हाला आणि मला वाहत असतो. स्तोत्रामध्ये आपण पाहतो की परमेश्वर पिता आपल्याला प्रति वर्षी, प्रति महिन्याला, प्रति दिवसाला, प्रति आठवड्याला
प्रति तासाला सेकंदाला तो काय करत असतो, सांभाळत असतो, वाहत असतो. आणि म्हणूनच अशा प्रकारचा सर्वसमर्थ देव जो पिता आहे, या पित्याविषयी जे आपणाला आज यात्रेक देव संडेमध्ये पाहाव्यास मिळत आहे, ते आपण आत्मचिंतन करत आहोत, सिंहावलोकन करत आहोत. आणि या परमेश्वराच्या सत्कृत्याबद्दल, सर्व कार्याबद्दल आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहोत. काही रेफरन्सेस, काही संदर्भ ट्रिनिटी संडे किंवा त्रैके देव रविवार याबद्दल आपण चिंतन मनन करत असताना पाहणार आहोत. यवना जो संदेष्टा होता, जो प्रभू श्री ख्रिस्ता समान 3 दिवस माशाच्या पोटामध्ये होता, अधोलोकाच्या द्वारापर्यंत जो पोहोचलेला अशा प्रकारे स्वतःला पाहत होता, त्या यवना संदेशाने परमेश्वराविषयी साक्ष दिलेली आहे की परमेश्वर कृपाळू आणि कनवाळू देव आहे. आणि आज तुम्ही आणि मी देखील तीच साक्ष परमेश्वराबद्दल, गॉड द फादर, परमेश्वर पिता, त्रिके देवामधील जो पर्सन किंवा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबद्दल, सर्व समर्थाबद्दल आपण आज देत आहोत की खरोखर तो कृपाळू देव आहे, कनवाळू देव आहे, मंदक्रोध देव आहे, दयेचा सागर आहे, क्षमेचा तो सागर आहे. यवना याचा 4 अध्याय आणि 2 वचनामध्ये आपण पाहतो, आपल्या पवित्र शास्त्रामधून आपण वाचन केल्यानंतर आपणास पाहाव्यास मिळेल. तो यवना परमेश्वराला विनंती करू लागला की हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा माझे हे मनने होते की नाही, म्हणून मी तार्शिशास पळून जाण्याची त्वरा केली. कारण मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस. विशेषतः परमेश्वराचं जे गुणधर्म आहे, जे गुणवैशिष्ट्य आहे, जो स्वभाव आहे, या ठिकाणी यवना संदेष्टाने प्रगट केलेला, जगासमोर त्यांनी मांडलेला आहे. अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करणारा तो देव आहे, वाईट वाटून घेणारा देव आहे. त्याच्या मुलांना, त्याच्या मुलींना, त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांना चुका केल्यानंतर, दंड केल्यानंतर त्याचं सर्व काही त्याला कळवळा येणारा देव आहे. तो मंदक्रोध आहे, तो कृपाळू आहे आणि तो त्यांना त्यांच्या पापांची क्षमा करणारा अशा प्रकारचा देव आहे. आणि म्हणूनच ज्या हेतूने, ज्या उद्देशाने परमेश्वराने ज्या कोणत्या स्थितीमधून आपणाला काढून आणलेलं आहे, जशा प्रकारे यवनाला काढून आणलेलं होतं, तार्शिशाला तो पळून जाण्याचा त्वरा केलेला होता, परंतु त्याला जे निनवेला जायचं होतं त्या ठिकाणी तो घेऊन गेलेला आहे. परंतु परमेश्वराच्या आज्ञेचा अनादर केल्यानंतर, आज्ञा मोडल्यानंतर परमेश्वर त्याला न्यायदंड करून, शासन करून, त्याच्या पापांची क्षमा करून, जो दयासंपन्न परमेश्वर आहे, जो कनवाळू देव आहे, जो मंदक्रोध देव आहे, त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांना तो जास्त काळ तशाच प्रकारे दंड देत नसतो, तर त्यांना तो क्षमा करत असतो, त्यांना तो आपल्या तळ हातावरती तो वाहत असतो. आणि याच गोष्टींची सर्व साक्ष आणि अनुभव, प्रचिती या यवनाने आपल्या जीवनामध्ये घेतलेली होती. काही अशा प्रकारचे लोक या फेसबुक ऑनलाईनच्या भक्तीमध्ये जे आता पाहत आहेत किंवा ज्यांना जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा जे पाहतील, सर्वांना अशाच प्रकारची सर्व काही अनुभव आणि साक्ष आपल्या जीवनामध्ये आलेली आहे की परमेश्वर हा दयासंपन्न देव आहे, दयेचा तो सागर आहे. जशा प्रकारे आपण गीत गातो की तू प्यार का सागर है सागर, दया का तू है, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला अनुताप होणारा अशा प्रकारचा देव आहे. गुलामीमध्ये किंवा सर्व दडपणामध्ये, बंधनामध्ये त्याचे लोक राहत असताना त्याला अनुताप होणारा अशा प्रकारचा देव आहे. त्यामधून त्यांना सोडवावं याकरता योजना, सर्व काही नियमावली, सर्व काही करार करणारा अशा प्रकारचा तो देव आहे. तिसरा संदर्भ आपण पाहतो अनुवादाच्या पुस्तकामध्ये जे सांगितलेलं आहे, परमेश्वर जो गॉड द फादर आहे, परमेश्वर जो पिता आहे, तो अनादी अनंत अशा प्रकारचा देव आहे. अनुवाद याचा 28वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये आपण पाहतो, पहा मी तुझ्याबरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते मी करीपर्यंत तुला अंतर देणार नाही. परमेश्वर या ठिकाणी विशेषतः या वचनामध्ये
अनुवादाच्या पुस्तकामध्ये पंचग्रंथामध्ये 28वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये सांगत आहे की पहा मी तुझ्याबरोबर आहे. आपण स्वर्गारोहणाच्या दिवशी मत्तई 20:18 आणि 19 मध्ये पाहिलेलं आहे की तुम्ही शम्रोनात यहोदियात पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही काय करा, जाऊन स्वार्थ सांगा, पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या. पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ताने जे सांगितलेलं आहे तशाच प्रकारे परमेश्वर पिता अनुवाद 28 आणि 15 वचनामध्ये सांगत आहे की पहा मी तुझ्याबरोबर आहे. जिकडे जिकडे तू जाशील तिकडे तिकडे सर्व ठिकाणी मी तुझ्याबरोबर असेन. केवळ तुझ्याबरोबरच असेन अशा प्रकारची बाब नाही, तर तुझं मी काय करेन, संरक्षण करेन आणि तुला या देशात मी परत आणेन आणि तुला सांगितले ते मी करीपर्यंत तुला अंतर देणार नाही. आणि या गोष्टीचा अनुभव किंवा प्रचिती अब्रामाच्या जीवनामध्ये, याकोबाच्या जीवनामध्ये, सर्व इस्रायलच्या लोकांच्या जीवनामध्ये आपण आलेले पाहतो की अनेक वेळेस ते रानामध्ये भटकत होते, अनेक वेळेस शत्रूंच्या गुलामगिरीमध्ये ते होते, फारोच्या दास्यामध्ये ते होते, परंतु परमेश्वर त्यांना दुधामधाच्या प्रदेशामध्ये घेऊन जाईस तोपर्यंत आणि त्यानंतर देखील कधीही त्यांना तो अंतर दिलेला नाही. कारण परमेश्वर काल, आज आणि उद्या सदा सर्व काळपर्यंत तो सारखाच आहे. अनादी अनंत अशा प्रकारचा तो देव आहे. तो कधीही बदलत नाही. त्याची प्रीती, त्याची दया, त्याचा कनवाळूपणा, त्याचा कृपाळूपणा यामध्ये कधीही फरक होत नाही. आणि म्हणून तोच परमेश्वर सदोदित आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला असताना जे अनुवादाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि 10 आणि 11 वचन आपण चिंतन मनन केलेले आहेत की ओसाड प्रदेशात, घोंगावणाऱ्या प्रदेशात, वैराण प्रदेशात तो आपल्याला काय करत असतो, आपल्या सभोवती राहून आपला सांभाळ करत असतो. आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे तो आपला सांभाळ करत असतो. गरुड पक्षीन जशा प्रकारे पंख पसरून वाहत असते तशाच प्रकारे परमेश्वर आपल्याला वाहत असतो. आणि अशाच प्रकारे आजच्या सर्व देशांची किंवा स्टेटची, प्रांताची किंवा जेथे कोठे शहर आहेत ते ओसाड पडत असलेले सर्व रोड्स, जे स्ट्रीट आहेत, रस्ते आहेत, चौक आहेत, ते घोंगावणाऱ्या अशा प्रकारचा आवाज येत असलेला आपणाला पाहाव्यास मिळतं. जेथे कुठे एकही माणूस नसलेला आपणास पाहाव्यास मिळतं. अन्न, धान्य, जॉब, व्यवसाय, अशांती अशा प्रकारचं जे काही रहित असलेल्या प्रकारचं जीवन आपणास पाहाव्यास मिळतं. परंतु परमेश्वर पिता आपल्याला सांभाळणारा देव आहे. डोळ्यातील बाहुलीप्रमाणे आपली काळजी घेणारा देव आहे. आणि म्हणून यात्रेक देवच्या रविवारच्या उपासनेमध्ये आपण एकत्रित जमलेला असताना या यात्रेक देवावरील नावामध्ये आपल्याला परमेश्वराच्याकडे धन्यवाद देणं गरजेचं आहे. दुसरा जो पर्सन आहे, दुसरा जो व्यक्ती आहे तो म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त, देव जो पुत्र, सन ऑफ गॉड जो आहे, त्याबद्दल आपण चिंतन मनन करत आहोत. जशा प्रकारे सन ऑफ गॉडबद्दल पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तो तारणारा आहे, मुक्तिदाता आहे, मसिया आहे, उद्धारक आहे, इमान्युएल आहे किंवा उत्तम अशा प्रकारचा तो शिक्षक आहे, याजक आहे, राजा आहे, देव आणि मानव म्हणून तो या जगतामध्ये जीवन जगलेला आहे. त्याच प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी प्रारंभ आणि शेवट आहे, मी आदी आणि अंत आहे. त्या प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल, सन ऑफ गॉडबद्दल, देव जो पुत्राबद्दल सांगितलेलं आहे की तो शांतदाता आहे, तो पितृहीनांचा तो पिता आहे, कैवार घेणारा आहे, तो प्रीती करणारा आहे, तो आरोग्यदाता आहे, आरोग्य देणारा तो आहे. आणि म्हणूनच या प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल आपण जाणून घेत असताना प्रभू श्री ख्रिस्त देखील प्रारंभापासून या जगतामध्ये तो आहे. विशेषतः आपण योहानाचा शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता आणि शब्द देह होऊन त्याने आम्हामध्ये वस्ती केलेली आहे आणि आम्ही त्याचं गौरव पाहिलेला आहे. अशा प्रकारे शुभवर्तमानामध्ये योहानाचे आपण पाहतो. आणि म्हणूनच प्रभू श्री ख्रिस्त देखील परमेश्वर पित्याप्रमाणे तो प्रारंभापासून कार्य करत आहे. प्रारंभापासून लोकांची सर्व काही सेवा कार्य तो करत आहे, लोकांना तो सांभाळत आहे, लोकांचं तो संरक्षण करत आहे. योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 30व्या वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रारंभापासून, सुरुवातीपासून असलेल्या अस्तित्वाविषयी, त्याच्या सर्व सामर्थ्याविषयी योहान 1:30 मध्ये आपण पाहतो
बाप्तिस्मा करणारा योहान प्रभू श्री ख्रिस्ताविषयी साक्ष देत आहे. या संदर्भामध्ये आपण पाहतो, माझ्या मागून एक पुरुष येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे. बाप्तिस्मा करणारा योहान ज्यावेळेस पाण्याच्याद्वारे लोकांचा बाप्तिस्मा देत होता, जे शास्त्री आणि परुषी जे त्याच्याकडे येऊन स्वर्गाच्या राज्याविषयी जाणून घेत होते, आपल्या पापांची क्षमा कशा प्रकारे होईल याबद्दल शिक्षण प्राप्त करून घेत होते, त्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान जरी प्रभू श्री ख्रिस्तापेक्षा वयाने 6 महिने तो मोठा असला, अगोदर जन्मास आलेला असला, तरी तो प्रभू श्री ख्रिस्ताविषयी अंतर्ज्ञानामध्ये ओळखून जगाला, तुम्हाला आणि मला साक्ष देत आहे की माझ्या मागून एक पुरुष अशा प्रकारे येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे. प्रभू श्री ख्रिस्त जो या जगतामध्ये 2000 वर्षापूर्वी जन्म घेऊन आलेला आहे, कुमारिकेच्या उदरी जो जन्मास आलेला आहे, पवित्र आत्म्याच्याद्वारे जो जन्मास आलेला आहे, तो त्यापूर्वी देखील होता. त्यापूर्वी देखील या सृष्टीला तो चालवत होता. सृष्टीमधील सर्व निवास करणाऱ्या लोकांची तो काळजी घेत होता आणि आजही तो आहे, कारण त्याने सांगितलेलं आहे की जेथे कोठे 2 किंवा 3 उपस्थित असतील तेथे मी उपस्थित आहे. प्रभू श्री ख्रिस्त देखील प्रारंभापासून शेवटापर्यंत, आरंभापासून शेवटापर्यंत, आदी आणि अंत अशा प्रकारच्या स्वरूपामधून कार्य करणारा, लोकांना सांभाळणारा, संरक्षण करणारा अशा प्रकारचा देव आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या त्रिकदेव परमेश्वराची उपासना करणारे मेनलाईन चर्चेसचे किंवा मोठ्या मोठ्या अशा प्रकारच्या विश्वास ठेवणाऱ्या सर्व स्वर्गीय अशा प्रकारच्या आत्मिक मंडळा म्हणवल्या जाणाऱ्या मंडळीचे आपण सभासद आहोत. केवळ पित्याचाच गौरव करणारे अशा प्रकारचे आपण भक्तगण नाही, तर पुत्राचा देखील आपण गौरव करणारे, त्याला देखील तारणारा उद्धारक, शांतीदाता, प्रीतीदाता, आरोग्यदाता, देवांचा देव, प्रभूंचा प्रभू म्हणून भक्ती करणारे, त्यासोबतच पवित्र आत्मा याला देखील मान सन्मान देणारे, त्याचा जर आपण अनादर करू, त्याला जर आपण अपमानित करू, तर त्याला, त्या व्यक्तीला त्या गोष्टींची क्षमा होणार नाही. म्हणून त्याला पवित्रतेने सर्व काही गौरव देणारे, मान सन्मान देणारे अशा प्रकारचे उपासक म्हणून, मंडळी म्हणून आपण आजही या ट्रिनिटीच्या संडेच्या माध्यमामधून किंवा संपूर्ण आयुष्याच्या आपल्या जीवनामधून गौरव देत असताना आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःला आपण पाहतो. तशाच प्रकारे दुसरा संदर्भ आपण पाहतो, योहान वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 58 वचनामध्ये आपण पाहतो, विशेषतः प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे, सांगत आहे, योहान वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 58 वचन, योहान 8:58. येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, अब्राहमाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की मी मेंढरांचा द्वार आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की मी जीवनाची भाकर आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की मी जगाचा प्रकाश आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. आणि विशेषतः या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त सांगत आहे, यहुदी लोकांना तो सांगत आहे, येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, अब्राहमाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. प्रभू श्री ख्रिस्ताचं जे अस्तित्व आहे, प्रभू श्री ख्रिस्ताचं जे सामर्थ्य आहे, प्रभू श्री ख्रिस्ताचं जे ओळख आहे, बलसंपन्नता आहे, त्रिक देवामधील जे कार्य आहे, अब्राहम ज्याला परमेश्वराने निवडलेलं होतं, विश्वासाचा पिता अशा प्रकारे गणलेलं होतं, ज्या शमरोनी स्त्रीला देखील प्रभू श्री ख्रिस्ताने पाणी मागितलेलं असताना, संवाद करत असताना, वार्तालाप करत असताना सांगितलेलं आहे की मी अब्राहमाच्या पूर्वी देखील होतो. अब्राहम जो होता, कुलाधिपती जो होता, त्यापूर्वीपासून मी आहे. आणि हीच गोष्ट प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांना, तुम्हाला आणि मला सांगत आहे की मी अब्राहमापूर्वी देखील होतो आहे, अशा प्रकारे तो सांगत आहे. आणि म्हणून ज्या प्रभू श्री ख्रिस्ताची, ज्या जिवंत देवाची आपण भक्ती आणि आराधना करत आहोत, त्या प्रभू श्री ख्रिस्ताविषयी पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी त्रिकदेव म्हणून संदर्भ आपणास पाहावयास मिळतात. परमेश्वराविषयी संदर्भ आपण
गॉड द फादर याबद्दल आपण पवित्र शास्त्रामधून पाहिलेले आहेत. या समय आपण प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल वैयक्तिक रीतीने त्रिक अशा प्रकारचा देव म्हणून पाहत असताना, ट्रिनिटी ट्रायवन गॉड म्हणून पाहत असताना पवित्र शास्त्रामध्ये संदर्भ पाहतो. आपण बालपणापासून योहान 3:16 म्हणतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. या ठिकाणी देखील पित्याबद्दल आणि पुत्राबद्दल संदर्भ किंवा सर्व वचनामध्ये नाव किंवा संज्ञा किंवा रूपक पिता म्हणून किंवा पुत्र म्हणून वापरलेले आपण पाहतो. पिता यानेच आपल्या पुत्राला म्हणजेच प्रभू श्री ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्या उद्धाराकरिता, जगाच्या पाप क्षमाकरिता या जगतामध्ये पाठवून दिलेलं योहान 3:16 सांगितलेलं आपण पाहतो. यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि म्हणूनच या त्रिक देवाबद्दल पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला संदर्भ पाहाव्यास मिळतात. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये देखील पुत्राविषयी म्हणजेच प्रभू श्री ख्रिस्ताविषयी आपल्याला संदर्भ पाहाव्यास मिळतो. रोमकरास पत्रामध्ये संत पौल या ठिकाणी रोम येथील मंडळीला तो सांगत आहे, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बल झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवलेली आहे. नियमशास्त्र हे दुर्बल किंवा अशक्त किंवा कमजोर किंवा असाध्य अनेक कोकरांचं किंवा बकऱ्यांचं पारव्यांचं रक्त सांडलं तरी सदा सर्व काळाकरिता, अनंत काळाकरिता, सार्वकालिक जीवनाकरिता ते तितकं समर्थ नाही, साध्य होऊ शकत नाही. लोकांच्या मानवाच्या पापांची क्षमा सर्वपणे पुसून टाकली जाऊ शकत नाही. म्हणून पापमय देह स्वभावाने देहाच्याद्वारे पापाला दंडाज्ञा ठरवून प्रभू श्री ख्रिस्ताने देहामध्ये आपल्या पुत्राला, प्रभू श्री ख्रिस्ताला परमेश्वराने काय केलेलं आहे, पाठवून दिलेला आहे. आणि म्हणूनच जो प्रभू श्री ख्रिस्त या जगतामध्ये त्रिक देव म्हणून, पुत्र म्हणून जर कोणत्या कारणाकरिता आलेला आहे, तर ते कारण म्हणजेच त्रिक देव याचं सर्व जे स्वरूप आहे, अनधिकालापासून अनंत कालापर्यंतचं कृपाळूपणा, कनवाळूपणा, दयासागर जो आहे, मंदक्रोध जो आहे, तो मंदक्रोधपणा पापांची क्षमा नाहीसा करणारा, लोकांना सार्वकालिक जीवन देणारा, त्यांच्याकरता खंडणी भरून प्रीती प्रगट करणारा, हे सर्व काही सद्गुण किंवा हे सर्व काही सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची सेवा देण्याकरिता प्रभू श्री ख्रिस्त या जगतामध्ये आलेला आहे. आणि म्हणूनच अशा त्रिक देव याचे आपण उपासक आहोत, आराधक आहोत. तशाच प्रकारे परात्पराचा पुत्र किंवा पवित्र देवाचा पुत्र अशा प्रकारचं संदर्भ किंवा प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल, सन ऑफ गॉडबद्दल आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये संदर्भ पाहाव्यास मिळतं. लूक शुभवर्तमान याचा 1 अध्यायाने 35 वचनामध्ये पाहतो. लूक 1:35 देवदूताने उत्तर दिले, मरियेला उत्तर दिलेलं आहे, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. विशेषतः जो प्रभू श्री ख्रिस्त आहे तो देवाचा एकुलता एक पुत्र, स्वकीय पुत्र, एकुलता एक पुत्र, परमप्रिय पुत्र, अशा प्रकारचं संज्ञा किंवा रूपक ट्रायवन गॉडमधील या दुसऱ्या व्यक्तीबद्दल, पर्सनबद्दल, देवाबद्दल पवित्र शास्त्रामध्ये आपणास पाहावयास मिळतं. आणि देवदूताने या ठिकाणी परात्पराचा पुत्र किंवा पवित्र देवाचा पुत्र प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल आपणाला पवित्र वचनामधून शिक्षण दिलेलं पाहतो, साक्ष दिलेलं पाहतो. देवदूताने मरियेला उत्तर दिलेलं आहे की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. प्रभू श्री ख्रिस्त जो देव आहे, ज्या देवाची, ज्या तारणकर्त्याची, ज्या आम्हा सान्निध्य देवाची आपण भक्ती आणि आराधना करतो, त्याचा जो जन्म आहे तो देव आणि मानव म्हणून जीवन जगत असताना पवित्र आत्म्याच्या छाया करण्याच्याद्वारे, पवित्र आत्म्याच्याद्वारे गर्भधारण होण्याच्याद्वारे या जगतामध्ये झालेला आहे. आणि म्हणूनच अशा पवित्र, जिवंत, निष्कलंक, निर्दोष, भक्तिमान, नीतिमान, धार्मिक अशा प्रकारच्या देवाची भक्ती आणि आराधना करणारे अशा प्रकारचे आपण भक्तगण आहोत.
विशेषतः मेघामधून ढगामधून परमेश्वर पित्याने स्वतः काय केलेले आहे, आपल्या पुत्राबद्दल साक्ष दिलेली आहे, प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल साक्ष दिलेली आहे. लोकवर्ष वर्तमान याचा 9वा अध्याय आणि 35 वचनामध्ये पाहतो की तेव्हा मेघातून अशी वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र, माझा निवडलेला, ह्याचे तुम्ही ऐका. मत्तई 3:17 देखील सांगत आहे. प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी सांगितलेलं आहे, मेघामधून ढगामधून वाणीच्याद्वारे तो सांगितलेला आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, माझा निवडलेला आहे. बोलावलेले खूप आहेत परंतु निवडलेले खूप थोडके आहेत. आणि अशा प्रकारचा निवडलेला, देवाचा अलौकिक कार्य करण्याकरिता पात्र ठरवलेला, देवाच्या उराजवळ असणारा, देवाच्या उजव्या बाजूस बसलेला, अशा प्रकारचा एकुलता एक पुत्र प्रभू श्री ख्रिस्त आहे. आणि याचे तुम्ही ऐकावं, याकरिता प्रभू श्री ख्रिस्ताने, परमेश्वराने प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल मेघाच्याद्वारे, ढगाच्याद्वारे साक्ष दिलेले आपण पाहतो. तशाच प्रकारे शिष्याने देखील साक्ष दिलेली आहे. मत्तई वर्तमान याचा 14वा अध्याय 33 वचन, तेव्हा ते तारवात होते, ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. तारवामध्ये असताना त्याच्या शिष्यांनी पाया पडलेले आहेत आणि साक्ष दिलेली आहे की आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. आणि खरोखर आज आपण आत्मिक लोटांगण, आपले मस्तक जे आहेत त्या त्रिक देव परमेश्वरासमोर, देवाचा जो शब्द, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, याबद्दल याजवळ आपल्याला काय करणं गरजेचं आहे, झुकवणं गरजेचं आहे. आपले हात जे आहेत त्याच्यासमोर जोडणं गरजेचं आहे. तिसऱ्या व्यक्तीबद्दल, पवित्र आत्म्याबद्दल, होली स्पिरिटबद्दल आपण पाहतो, जे योहानकोर्ष वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये याबद्दल संदर्भ सांगितलेला आहे की पवित्र आत्मा आपणाबरोबर सर्वदा राहतो. या पवित्र आत्म्याबद्दल जो संज्ञा किंवा रूपक जे नाव वापरलेलं आहे तो म्हणजे सत्याचा आत्मा. अनेक आत्मा पवित्र शास्त्राचं अध्ययन करत असताना आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहाव्यास मिळतात. आज्ञाभंग करणारा आत्मा, दुष्ट आत्मा किंवा अनेक वाईट प्रकारचे आत्मा किंवा दुष्ट शक्ती स्वरूपामधील आत्मे आपल्याला पाहाव्यास मिळतात. परंतु सत्याचा आत्मा, अशा प्रकारचा शब्द, कैवार घेणारा आत्मा, अशा प्रकारचा शब्द, तुमची आणि माझी काळजी घेणारा, संगोपन करणारा आत्मा, अशा प्रकारचे शब्द पवित्र शास्त्रामध्ये वापरण्यात आलेला आपण पाहतो. योहान 14:16 आपण पाहतो, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर राहावे. जशा प्रकारे अनुवादाच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने स्वतः साक्ष दिलेली आहे, स्वतः सांगितलेलं आहे की मी सदोदित निरंतर तुम्हाबरोबर राहीन. प्रभू श्री ख्रिस्ताने मत्तई पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाबरोबर राहीन. पवित्र आत्मा देखील तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत राहणार अशा प्रकारचा देव आहे. सत्याचा तो आत्मा आहे. तिन्ही काळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामधून जरी कार्य केलेले आहेत तरी तिघही सदोदित आपणाबरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत राहणारे अशा प्रकारचे देव आहेत. आणि सत्य याबद्दल आपल्याला शिक्षण देणारे आहेत, आपल्याला सांत्वन देणारे अशा प्रकारच्या स्वरूपामधून आहेत. डोळ्यातील बाहुलीप्रमाणे आपलं संरक्षण, आपलं संगोपन करणारे देव आहेत. आपले पंख पसरून आपल्याला वाहून अशा प्रकारचे वाहणारे अशा प्रकारचे देव आहेत. आणि म्हणूनच याबद्दल स्वतः पिताकडे प्रभू श्री ख्रिस्त काय करत आहे, विनंती करत आहे, म्हणजे तो दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा आपणाला काय व्हावा, प्राप्त व्हावा. दुसरा संदर्भ होली स्पिरिटबद्दल, पवित्र आत्म्याबद्दल आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. 2 करीन त्याचा 1 अध्याय 21 आणि 22, जो आम्हाला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठायी सुस्थिर करीत आहे तो देव आहे. त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला. एफिसकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये पवित्र आत्मा सामर्थ्य देतो. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. विशेषतः एफिसकरास पत्रामध्ये आपणाला परमेश्वराचं वचन सांगितलेलं आहे की प्रभूमध्ये आपण काय होणं गरजेचं आहे, बलसंपन्न होणं गरजेचं आहे.
प्रभूच्या आध्यात्मिक अशा प्रकारच्या शस्त्रसामुग्रीमध्ये आपल्याला बलसंपन्न होणं गरजेचं आहे. ती शस्त्रसामुग्री सैतानासमोर लढत असताना, सर्व झुंज देत असताना आपल्याला धारण करणं गरजेचं आहे. आणि हा पवित्र आत्मा आपणाला यासाठीच दिलेला आहे की आपण अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. Ephesians 3:16 पवित्र आत्मा आपणाला सामर्थ्य देतो. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे ज्ञान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. आपण परमेश्वराच्या ठाई आपण बलसंपन्न होत असतो, शक्ती संपादन करत असतो आणि म्हणूनच आपण गरुडाप्रमाणे नवीन पंख धारण करून उडत असतो. ख्रिस्ती विश्वासणारे जे लोक आहेत, मंडळी जे आहे ते गरुडाप्रमाणे नवीन पंख धारण करून काय करत असतात? उडत असतात. जे प्रभू श्री ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवून जीवन जगत असतात, त्याचं रक्त आणि देह जे सेवन करत असतात ते नवीन शक्ती नवीन कराराच्याद्वारे प्राप्त करून घेत असतात, प्रदान करून घेत असतात. आणि म्हणूनच इफिसकरास पत्रामध्ये 6 अध्याय 10 वचनामध्ये सांगितलेलं आहे की शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये काय होत जा? बलवान होत जा. आपणाला अंतर्यामी बलसंपन्न होणं गरजेचं आहे. आपणाला देहामध्ये बलसंपन्न होणं गरजेचं आहे. आपणाला उपासनेमध्ये बलसंपन्न होणं गरजेचं आहे. आपणाला धार्मिक, आर्थिक, सामाजिक सर्व गोष्टीमध्ये बलसंपन्न होणं गरजेचं आहे. आणि खरोखर जो अनादि अनंत परमेश्वर आहे, जो अल्फा आणि ओमेगा अशा प्रकारचा त्रिकदेव आहे, जो आज आणि उद्या आणि सदा सर्व का असणारा जो त्रिकदेव परमेश्वर आहे, त्याची भक्ती आणि त्याची आराधना त्रिकदेव रविवार म्हणून आपण साजरी करत असताना, पाळत असताना त्या परमेश्वराचं सान्निध्य आणि आशीर्वाद आपण सदोदित प्राप्त करून घेऊन त्याचा गौरव सदोदित करण्याचा आपण निश्चय करूया. या समय आपण आपलं दान परमेश्वराला समर्पित करूया. गीत क्रमांक जे प्रेज अँड वर्शिप आहे त्यामधून 14 नंबरचं गीत आपण गाणार आहोत. येशू येशू नाम गोडफार, तारणारा मला कधी नाही सोडणार. येशू 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 नाम गोडफार, येशू 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 नाम गोडफार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. शरण मी आलो येशूरायाला, शरण मी आलो येशूरायाला, हृदयात सुरू झाला जीवनाचा झरा, हृदयात सुरू झाला जीवनाचा झरा. येशू 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 नाम गोडफार, येशू 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 नाम गोडफार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. भय धरा धरा येशूरायाचे, भय धरा धरा येशूरायाचे, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते. येशू 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 नाम गोडफार, येशू 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 नाम गोडफार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. यावेळेस आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. दानावरती आपण आशीर्वाद मागणार आहोत. त्यानंतर प्रभूनी शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि आशीर्वाद घेऊ आणि शेवटचं गीत सुवंद देवा हे गीत गाऊ. त्यानंतर भक्ती संपेल. विशेषतः परत वेळेस आपण मिसेस शीला भोसले यांच्याकरता आपण प्रार्थना करणार आहोत. आपला चर्च फंड दशमांश सर्व परमेश्वराच्या मंडळीच्या सेवा कार्याकरता समर्पित केलेला आहे. त्यासोबतच याजकीय कुटुंबाला देखील गत वर्षामध्ये देखील यावर्षी देखील जे 5,000 रुपीज
पाठवून दिलेले आहेत, त्याबद्दल सर्व कुटुंबियांमधील परिवारामधील लहान थोर सभासदाच्याद्वारे त्यांचं आभार मानत आहे. तशाच प्रकारे मिसेस शीतल लडके यांचा जो वाढदिवस झालेला आहे, डॉक्टर रोहित खरे, मिसेस गायकवाड आंटी आणि विशेषतः मिसेस अनामिका पाऊल यांच्या कुटुंबियाकरिता आणि खरे आजी यांच्याकरिता आपण प्रार्थना करणार आहोत आणि दानावरती देखील आपण आशीर्वाद मागूया. प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन सन्निधीस परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सहस्र विश्वासणाऱ्यांच्या पित्या, तू अनादिकालापासून अनंतकालापर्यंत अशा प्रकारचा देव आहेस. तुझी भक्ती, तुझी आराधना, तुझी उपासना करणाऱ्या सर्व प्रियजनांच्या जीवनामध्ये तो उंच उंच अशा प्रकारच्या क्षितिजावरती तो आम्हास घेऊन जातोस. डोंगरामधील पाषाणामधील जे मध आहे, जे स्वादरूपी अशा प्रकारचं सर्व तेल आहे, याचा परमेश्वरा आस्वाद तो आम्हास देतोस. जे परमेश्वरा उत्तमातील उत्तम अशा प्रकारचं दुधामधाच्या स्वरूपामधील जो प्रदेश आहे, त्या प्रकारचं जीवन तो आम्हास सुपीक स्वरूपामधून देतोस. जरी आम्ही वैराण प्रदेशामध्ये, ओसाड प्रदेशामध्ये, घोंगावणाऱ्या अशा प्रकारच्या प्रदेशामध्ये स्वतः परमेश्वर त्यामधून जात असू, आमची दृष्टी तरी परमेश्वर तुझकडे आम्ही खेळून ठेवलेली आहे. अनेक जगभरामध्ये, भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आजूबाजूच्या आम्ही राहत असलेल्या शहरामध्ये जे काही लॉकडाऊनमुळे, करोना कोविड-19मुळे, या आजाराच्या सर्व प्रादुर्भावामुळे मनुष्यापासून जो अंतर, डिस्टन्स सर्व दुरावा ठेवलेला आहे, तरीही परमेश्वर तू आमच्यापासून दुरावलेला नाहीस. तू आमच्याजवळ आहेस. आमची परमेश्वर तू सदोदित सहभागिता ठेवलेला आहेस आणि आमच्यामध्ये, आमच्या समवेत, आमच्याबरोबर तू जेवत आहेस, तू बसत आहेस. आमची सर्व परमेश्वर लालन पालन तो करत आहेस. कारण परमेश्वर आमच्या जन्माच्या समयापासून, मातेच्या उदरामध्ये असल्यापासून तर या समयापर्यंत परमेश्वरा सदोदित प्रारंभ आणि शेवट म्हणून अनादी अनंत म्हणून परमेश्वरा तू काळजी घेत आहेस. याबद्दल विशेष प्रकारे परमेश्वर आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तुझ्या नावाची परमेश्वर आम्ही स्तुती करत आहोत, प्रशंसा करत आहोत. विशेषतः संपूर्ण शीला भोसले कुटुंबियाकरता प्रार्थना करत आहोत. त्यांच्या कुटुंबियामध्ये लागणाऱ्या सर्व जॉबमधील, सांसारिक जीवनामधील सर्व काही गरज परमेश्वर स्वर्गीय राज्यामधून, पवित्र परमेश्वर सिंहासनामधून, भांडारामधून तू प्रदान केलेला आहेस. आणि म्हणूनच परमेश्वर एक उदात्त अशा प्रकारच्या अर्पण करणाऱ्या भक्तगणाप्रमाणे, कुटुंबियाप्रमाणे त्यांना परमेश्वर जे हृदय आणि विवेक तू दिलेला आहेस, ज्याद्वारे परमेश्वर तुझ्या सेवा कार्यामध्ये जे काही कृपादान, जो काही कलागुण त्यांना दिलेला आहेस, त्यानुसार परमेश्वर त्यांनी तुझं गौरव केलेला आहे. या गौरवाचा परमेश्वर तू स्वीकार कर आणि 30 पट, 60 पट, 100 पट, हजारो पटीने परमेश्वर नाझरीत ख्रिस्ताच्या नावामध्ये तो त्यांना बरकतीच्या आत्म्याने भरून काढ. त्यासोबतच प्रार्थना करत आहोत ज्या ज्या प्रियजनांनी या रविवारच्या उपासनेमध्ये, आराधनेमध्ये आपलं दान समर्पित केलेलं आहे, संतोषाने तुझ्या सेवा कार्याकरता दिलेला आहे, या सर्व प्रियजनावरती परमेश्वर तुझा दैवी आशीर्वाद असू दे. त्यासोबतच मिसेस शीतल लडके यांच्याकरता प्रार्थना करत आहोत. खरोखर गत वर्षामध्ये, इतक्या वर्षामध्ये त्यांचा तू सांभाळ केलेला आहे. जन्मदिवसाच्या माध्यमामधून जो आनंदाचा प्रसंग दिलेला आहेस, दीर्घायुष्य त्यांना तू केलेला आहेस. आपल्या पवित्र हातांच्या भावावरती, पंखावरती तू त्यांना वाहिलेला आहेस. तशाच प्रकारे त्यांचे पती, मुलगी, त्यांची माता, सर्वावरती परमेश्वर विशेष प्रकारे तुझी मेहर नजर असू दे. उत्तम अशा प्रकारचं आरोग्य, शक्ती, सामर्थ्य त्यांना प्रदान कर. डॉक्टर रोहित खरे, त्याचे माता पिता, नातेवाईक सर्वावरती विशेष प्रकारे तुझा स्वर्गीय सामर्थ्याचा वर्धस्व प्रकट कर. तो परत इंटर्नशिप्सकरिता गुलबर्गा या ठिकाणी जात असताना त्याचा प्रवास तू आशीर्वादित अशा प्रकारे होऊ दे. तरुण अवस्थेमधील जीवन, तू जिवंत देव आहेस. अशा प्रकारचं अग्रगण्य, प्रथम अशा प्रकारचं स्थान देऊन तुझं गौरव करत असताना त्या जीवनाचा तू स्वीकार कर. विशेषतः खऱ्या आजीकरिता प्रार्थना करत आहोत. त्यांना उत्तम अशा प्रकारच्या आरोग्याने, शक्ती, सामर्थ्याने, बलसंपन्नतेने तू भरून काढ.
कारण की तू डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचा वैद्य, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव आहेस. आरोग्याच्या आत्म्याचा स्पर्श त्यांना तो होऊ दे. विशेषतः मिसेस अनामिका पौल यांच्या कुटुंबियाकरता, त्यांचे पती, मुलगा, सर्व परिवाराकरता प्रार्थना करत आहोत. सर्व पंढरपुरे कुटुंबियाकरता, श्रीधनकर कुटुंबियाकरता खरोखर परमेश्वर यांच्या ज्या विनंत्या आहेत, बंडलमध्ये मध्यस्थीच्या ज्या याचना आहेत, त्या परमेश्वर तुला ठाऊक आहेत. विशेषतः करोनाच्या प्रादुर्भावापासून अनेक लोक संसर्ग झालेला असताना, प्रादुर्भावाने वेष्टिलेला असताना, परंतु तुझी कृपाच आहे, तुझं कनवाळूपणाच आहे, तुझं दयासंपन्नताच आहे की परमेश्वर यामधून तू आम्हास सुटकारा देणारा देव आहेस. आमची सोडवणूक, आमचं परमेश्वर सर्व काही लालन पालन करणारा तू देव आहेस. म्हणून जशा प्रकारे मागील दिवसामध्ये, गत दिवसामध्ये जिवंत अशा प्रकारची साक्ष तू त्यांच्या जीवनामध्ये प्रगट केलेली आहेस, अशाच प्रकारे जिवंत साक्ष येणाऱ्या दिवसामध्ये देखील त्यांच्या जीवनामध्ये तू प्रगट कर. त्याद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा आणि तुझी स्तुती करून घे. विशेषतः मिसेस गायकवाड आंटीकरता देखील प्रार्थना करत आहोत. गत सप्ताहामध्ये त्यांचा देखील जो जन्मदिवस झालेला आहे, आपली सून, सर्व नातवंड यांना सांभाळत असताना, कुटुंबामधील वडीलधारी व्यक्ती म्हणून कुटुंबाची धुरा वाहत असताना, खरोखर परमेश्वर त्यांच्यावरती देखील तुझी परमेश्वर स्वर्गीय कृपादृष्टी असू दे. आणि तुझं जे वचन आम्हाला सांगितलेलं आहे की शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. खरोखर परमेश्वर आम्ही सर्वजण व्हर्च्युअल मीडियाच्या माध्यमामधून प्रभूच्या बलवान अशा प्रकारच्या सामर्थ्यामध्ये जे बलवान झालेला आहोत, अंतर्यामी बलसंपन्न झालेला आहोत, प्रार्थनेमध्ये, उपासामध्ये, भक्तीमध्ये, विश्वासामध्ये, खरोखर परमेश्वर यात्रिक देवाच्या आम्हास दिलेल्या उदात अशा प्रकारच्या देणगीबद्दल, शस्त्राबद्दल विशेष प्रकारे तुला धन्यवाद देत आहोत आणि तुझ्या नावाची स्तुती करत आहोत. महान महिमा गौर तुलाच देत विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आम्हास दे, आणि जसे आम्ही आपलं ऋण सोडून सोडले आहे तसेच तू आमचं ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव आणि सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवजबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, जे त्रिके देव परमेश्वर या स्वरूपामधून कार्य करत आहे, जो प्रारंभी होता, आज आहे आणि उद्या असणार, त्या त्रिके देवाची सहभागिता आरोग्य देण्यामध्ये, कृपाळूपणा प्रगट करण्यामध्ये, त्याचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये वसवण्यामध्ये आता निघायच्या समाप्तीपर्यंत सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. सुवंद देवा परास्पर सवा हो त्याला खालेव, तो बाप पुत्र आत्मा जा त्रेक्याला द्या अनंत आमेन. प्रेज लॉर्ड. भक्ती संपलेली आहे.